शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। कालच्या झालेल्या जालन्याच्या सभेमध्ये आपल्या राज्याचे मंत्री भुजबळ साहेबांनी अनेक विषयांची आकडेवारीची चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गैरसमज पसरलेले असून अनेक विषयांमध्ये त्यांनी जहाल वक्तव्य मराठी समाजाच्या विरोधामध्ये केलं आणि मराठी समाजाच्या लोकांना डिवचण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ते त्यांनी कुठेतरी थांबवावं। मला असं वाटतं का या अगोदर त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम केलं तर ते राज्यामध्ये त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। कालच्या 3 मुद्द्यांमध्ये त्यांनी अतिशय चुकीची आकडेवारी त्या ठिकाणी दिली। त्यामध्ये आपण जर सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकलं असेल तर ते सातत्यानं 54% लोकसंख्या आणि 27% आरक्षण या मुद्द्यावरती ते बोलत होते, परंतु 54% लोकसंख्या ही संपूर्ण राज्यांची मिळून ही केंद्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही 54% आणि त्यानंतर ती आहे 27% आरक्षण हे केंद्राचं आहे। परंतु त्यांनी जे सांगितलं सातत्यानं की 54% लोकसंख्या आहे तर त्यांच्याच या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती ही आकडेवारी आहे 32.82% आणि म्हणून अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन सातत्यानं मराठी समाजाला डिवचण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की त्यांनी जे कालच्या भाषणामध्ये सांगितलं का 94चा GR, मला असं वाटतं का त्या 94च्या GRच्या अगोदर जे 92ला आपल्या इंदिरा साहनी आयोगाने वर्सेस युनियन गव्हर्नमेंट या 9 बेंचचे न्यायमूर्ती यांनी एक आदेश त्या ठिकाणी काढला होता का 92 नंतरचे जे पण आरक्षणा इतर मागास प्रवर्गामध्ये ज्यांना पण इन्क्लूड करायचं किंवा त्यांना एक्सक्लूड करायचं तर यासाठी 4 महिन्याच्या आत आयोग स्थापन करावा आणि त्यानंतरच त्यांना आरक्षण द्यावं किंवा नाही, इन्क्लूड करावं किंवा एक्सक्लूड करावं अशा प्रकारची निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु मला भुजबळ साहेबांना हे विचारायचं आहे की 94ला जो GR काढला तर त्याच्या आधारावरती तो बेकायदेशीर होता, घटनाबाह्य होता आणि मग त्यांनी त्या GRला गृहीत धरून काल सांगितलं का हा GR माझ्या घरचा नाही तर हा शासनाचा आहे। तर मला हाच प्रश्न त्यांना विचारायचा आहे का जर 92ला रोहिणी इंदिरा साहनी आयोगाने जर तसा निकाल दिलेला होता तर मग 94चा GR हा गृहीत कसा धरला गेला? आणि म्हणून मला असं वाटतं का अशा चुकीच्या माहित्या देऊन हा गैरसमज ते या ठिकाणी पसरवते। त्यानंतर तिसरा माझा मुद्दा आहे की ओबीसी मध्ये जवळजवळ 346 जाती आहेत आणि मग मला त्यांना हा तिसरा प्रश्न आहे का ह्या ज्या 346 ओबीसीच्या जाती आहेत तर त्यांनी सगळी यादी लाभार्थ्यांची यादी घोषित करावी कारण नोकरी त्यापैकी 346 मध्ये किती टक्के लोकांना किती नोकऱ्या लागल्या, किती लोकांना शैक्षणिक लाभ मिळाले। मला असं वाटतं का सातत्यानं ओबीसीचा मसिया म्हणून आपल्याला घेण्यामध्ये त्यामध्ये ओबीसीसाठी जो महाज्योती जशी सारथी संस्था काढली ती 2019ला त्या ठिकाणी झाली। त्यामध्ये त्यांनी काय केलं, ओबीसीचं महामंडळ आहे, या जवळजवळ या महामंडळामध्ये इतक्या वर्षापासून ते महामंडळ असताना किती लोकांना त्यांनी स्वयंरोजगार त्या ठिकाणी दिला, किती लोकांच्या रोजगारासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि मग उगीच मराठी समाजाच्या लोकांना डिवचण्याचं काम त्यांनी थांबवावं, नाहीतर याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी संपूर्ण राज्याची त्या ठिकाणी बिघडते, आपल्या संपूर्ण आपल्या सामाजिक समतोल त्या ठिकाणी बिघडतो, सामाजिक न्याय बिघडत असते आणि म्हणून त्यांनी अशा कुठल्याही सामाजिक याच्यावरती चुकीची माहिती त्या ठिकाणी देऊ नये अशी माझी त्यांना विनंती। काही आता जर सामाजिक समतोल म्हणजे समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होत असेल तर मला असं वाटतं का ते कुठेतरी थांबवलं पाहिजे। नाही बरं, तुमचे असे पत्रकार परिषद घेऊन बोलण्याने तर परत वाद चिघळणार आहे ना? नाही, वाद चिघळण्यापेक्षा जी काही माहिती आहे या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच आहे का त्यांनी काल जी काही माहिती आपल्याला भाषणामध्ये सांगितली
तर ती 54%, 27%, 54% लोकसंख्या, 27% आरक्षण, तर ही केंद्राची लोकसंख्या आणि आरक्षणाचा विषय सांगितला. आपला विषय चालू आहे राज्यामध्ये, आणि राज्यामध्ये त्यांच्याच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटमध्येच दिलेलं आहे का 32.82% हे आरक्षण आहे. आणि म्हणून ही आकडेवारी सातत्यानं चुकीचं सांगून हा गैरसमज लोकांमध्ये पसरवत आहे. अशी 9 बेंचेसनी निकाल दिलेला होता. त्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं होतं की यापुढे इतर मागास प्रवर्गामध्ये कोणाला घ्यायचं किंवा कोणाला काढायचं यासाठी आयोग नेमणे, 4 महिन्याच्या आत आयोग नेमावा, आणि हा आयोग नेमवल्यानंतर दर 10 वर्षांमध्ये याचं रिव्हिजन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग हे सातत्यानं सत्तेमध्येच आहेत जवळजवळ 94 पासून आतापर्यंत, काही काळ सोडला तर मग यांनी या रिव्हिजनसाठी काय प्रयत्न केले? यांनी रिव्हिजन जर वेळोवेळी केलं असतं तर मला असं वाटतं का ते जसे काल सांगत होते की आपल्या सर्वच म्हणजे आरक्षणाचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा, आणि म्हणून या रिव्हिजन मध्ये जे पुढारलेले आहेत ते या बाहेर निघतील, आणि जे खरोखर आरक्षणापासून दूर चालले तर ते आरक्षणामध्ये त्या ठिकाणी घेतले जातील, इन्क्लूड केले जातील. मग त्यांनी 2006ला जर राज्य मागास आयोगाची स्थापना झाली तर आतापर्यंत का त्यांनी रिव्हिजनसाठी प्रयत्न केले नाही? काय ओबीसी जवळजवळ ओबीसी महामंडळामध्ये फक्त माझ्या माहितीप्रमाणे 350 लोकांना, म्हणजे काहीतरी 4000 लोकांना 350 कोटीचे काय आकडेवारी काल सांगत होते, परंतु त्या लोकांच्या स्वयंरोजगारासाठी काही प्रयत्न केले. आणि माझं त्यांना सांगणं आहे की आपण 346 पैकी किती जातींना खरोखर लाभ मिळाला, म्हणजे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांनी त्याची यादी जाहीर करावी.